राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत। शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7:30 ते 10 या वेळेत कराडी समाज हॉल कामोठे येथे मराठा उद्योजक सारथी समूह आयोजनात उद्योगवाढीस उद्योजकांची एकजूट संधीची लयलूट अन्वये चर्चासत्राचे आयोजन केले होते। अनुभवी उद्योजक व नवीन उद्योजक यांनी एकत्र येत सकारात्मक प्रतिसाद देत अनेकांनी आपला फायदा कसा वाढत गेला हे चर्चासत्रात सांगितले। उपस्थित नवीन उद्योजक यांनाही सदर चर्चा व्यवसाय वाढीस अनुकूल वाटली। त्यांनीही मराठा उद्योजक सारथी समूहात सभासद होण्याची तयारी दर्शवली। मराठा बांधवांसाठी मराठा उद्योजक सारथी समूह कार्यरत असून यापूर्वी अनेक चर्चासत्रातून मराठी उद्योजकांना बळकटी देण्याचे काम सदर समूह करत असून अनेक अनुभवी उद्योजक एकमेकांना मार्गदर्शन करत आपल्या बांधवांना व्यवसाय कसा वाढेल यासाठी नियोजन आखत असतात। व्यवसायासाठी लागणारे कर्ज पूर्ततेसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळातून वेळोवेळी मार्गदर्शन व्यावसायिकांना केले जाते। मराठी माणसाला व्यवसायात एकमेकांचे पूरक सहकार्य नियोजन केले जाते। या समूहात आल्यामुळे अनेकांचा लाखो रुपयांनी व्यवसाय वाढल्याचे सांगत आपणही या समूहात जोडले जावे असे अनुभवी व्यावसायिकांनी सांगितले। सदर चर्चासत्रात प्रोफेसर अनुराग वरंडे, अशोक वायाळ, सुधीर कावरखे पाटील, दिलीप बागल, अविनाश मोरे, अजित घाडगे या नेतृत्व सदस्यांनी उपस्थिती दर्शवली। महिला नेतृत्वामधून नीलम जाधव, अर्चना देवकर, त्रिवेणी जगताप, डॉक्टर मनीषा काठे यांचीही उपस्थिती लाभली। विविध नौके उद्योजक यांनीही सदर चर्चासत्रात भाग घेतला व सदर समूहात सदस्य होण्याचा निर्णय तिथेच जाहीर केला। चर्चासत्रात 50च्या पुढे उद्योजकांनी सहभागी होत अनुकूल उत्साहमय वातावरणात चर्चासत्र संपन्न झाले। मराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टात व सुप्रीम कोर्टात सातत्याने समाजाची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ॲडव्होकेट राजेश टेकाळे व त्यांचे सहयोगी ॲडव्होकेट सागर जाधव या दोघांचा सन्मान मराठा उद्योग सारथीच्या महिला सदस्यांनी केला। नमस्कार, मी सौ त्रिवेणी संतोष जगताप। मी MES मेंबर, मला मेंबरशिप घेऊन 2 वर्ष झाली। हे माझं दुसरं वर्ष चालू आहे। मी MES प्रतिष्ठानतर्फे पनवेल महिला कार्याध्यक्ष आहे। MES बद्दल सांगायचं झालं तर इथं तुम्हाला बिझनेसच नाही तर चांगला प्लॅटफॉर्म, व्यवसायासाठी चांगला प्लॅटफॉर्म भेटतो। प्लस तुम्हाला सर्व प्रकारचे जे तुम्हाला व्यवहारात आवश्यकता आहे किंवा जे तुम्हाला सर्व प्रकारची मदत इथं उपलब्ध होते। वकील बोला, तुम्हाला कुठलंही हे असेल तर तुम्हाला MES प्रतिष्ठानमध्ये आपले रजिस्टर मेंबर आहेत, वकील आहेत, आपले बिल्डर्स आहेत। तुम्हाला कुठलाही अडचण आली तर तुम्ही MES मध्ये फक्त एक मेसेज केलात तर तुम्हाला सॉल्ट आउट होऊ शकतो। कुठले याचा तुम्ही जर हे टाकलात मेसेज तर तुम्हाला 1 मिनिटात तुम्हाला रिप्लाय भेटतो। तुम्हाला लांब जाऊन किंवा कुठं बाहेर जाऊन हे करायची आवश्यकता पडत नाही। तिथं तुमचा टाइम वाचतो, प्लस पैसा पण वाचतो। तसंच MES अजून बरेच काही फायदे आहेत। MES मध्ये मराठी माणसामध्ये व्यवहार केला जातो। इथं आपले MES चे मेंबर सर्व मराठी उद्योजक आहेत, जिथे फक्त मराठी टू मराठी व्यवहार केला जातो। प्लस इथं अण्णासाहेब महाविकास मंडळाचं लोन सुद्धा उपलब्ध करून भेटते। CMEGPचं लोन करायचं असेल तर सर्व प्रकारची तुम्हाला इथं मदत केली जाते। प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापासून CA पासून सर्व प्रकारची मदत भेटेल। आणि प्लस तुम्हाला नवीन व्यवसाय करायचा असला तरी इथं मार्गदर्शन केलं जातं। नमस्कार, माझं नाव नीलम जाधव। मी MES सारथी या ग्रुपला 2 वर्ष झालेली आहेत मला जॉईन करून, आणि खूप म्हणजे प्रतिसाद चांगला आहे ग्रुपचा। आणि ग्रुपमार्फत तुम्हाला भरपूर असं बिझनेस भेटतो आहे। मला 2 वर्षात भरपूर असा बिझनेस भेटलेला आहे। मला माझ्या बिझनेसमध्ये ऑर्डर MES ग्रुपतर्फे भरपूर भेटलेले आहेत। माझं वैयक्तिक मत आहे की सर्वांनी MES ग्रुप हा जॉईन करून तुम्ही रजिस्टर मेंबर व्हा। तुम्हालाही माझ्यासारखाच भरघोस प्रतिसाद भेटेल याच्याकडून, MES ग्रुपकडून। नमस्कार, मी बालिका जाधव। माझं कलंबोलीमध्ये सेक्टर 4 मध्ये शॉप आहे। आपलं स्वप्नाचं एक स्वप्न असतं, घर, एक
दुकान शॉप घ्यायचं, ते सर्व तुमचं स्वप्न पुरा करायचं. आम्ही मराठी लोकांना सपोर्ट करतो. माझ्याकडे अजून या, माझा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे. मी आपल्या मराठी लोकांना डिस्काउंट देऊन रेंटमध्ये भाड्यामध्ये जे होईल शक्यता माझ्यानं जे होईल तेवढं तुम्हाला मी मदत करेन. आणि अजून तुम्ही घरं शॉप घ्यायला माझ्याकडे या. मी अशोक वायाळ मराठा उद्योजक सारथीचा सदस्य आहे. मराठा उद्योजक सारथी ही कशा प्रकारे काम करते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मराठा उद्योग सारथी ही आमची संस्था आहे. ही आमच्या संस्थेचे कार्य असे की आम्ही मराठा उद्योजकांना एकत्र करतो. आतापर्यंत आम्ही कमीत कमी 3,500 मराठी उद्योजक आम्ही एकत्र केलेले आहेत. आणि आमच्या संस्थेचे प्रत्येक महिन्याला एक मीटिंग असते. त्या मीटिंगमध्ये आम्ही कमीत कमी 100 ते 150 उद्योजक असतात. आणि प्रत्येक उद्योजकाला आम्ही 1 मिनिट प्रेझेंटेशन करण्याचं त्यांना संधी देतो, जेणेकरून त्यांचा बिझनेस इतर बांधवापर्यंत कसा पोहोचेल या विषयावर आमचे ही टीम कार्य करत असते. मी मराठा उद्योग सारथी जॉईन करून मला 1 ते 1.5 वर्ष झालेलं आहे. हे जॉईन केल्याच्या नंतर मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे. ही मराठा उद्योग सारथी टीम आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि आपल्या शॉपमध्ये हे लांबून आपल्याला कस्टमर पाठवतात. जेव्हापासून मी जॉईन झालेलो आहे तोपर्यंत आतापर्यंत मला 4 ते 5 लाखाचा बिझनेस आतापर्यंत मराठा उद्योग सारथी धरून मिळालेला आहे. तर मराठा उद्योग सारथीला मी धन्यवाद मानतो आणि इतर मेंबरांना विनंती करतो की आपणही रजिस्टर्ड मेंबर व्हावे, जेणेकरून आपलाही बिझनेस जसा मला ग्रोथ झालेला बिझनेसमध्ये आहे तसा आपलाही बिझनेस वाढेल आणि आपलाही बिझनेस इतरपर्यंत पोहोचेल. मी जानेवारी महिन्यापासून मराठा उद्योग सारथीमध्ये जॉईन झालेलो आहे. माझं नाव चंद्रकांत जाधव. मी केतकी प्रकाशन हा युनिट जवळजवळ 35 वर्षापासून चालवत आहे. आणि माझा इथला अनुभव असा आहे की प्रत्येक उद्योजक एकमेकाच्या कोरिलेटेड वर्कमध्ये सपोर्ट करतो. जसं बार्टर सिस्टीम पूर्वी होती तशा पद्धतीत ह्याचा लोकांना मदत होते. कुणाला फर्निचर लागतं, ज्याच्याकडे फर्निचरचं काम आहे तो त्या माणसाला कमीत कमी किमतीमध्ये प्रोव्हाइड करतो. अशा पद्धतीत प्रत्येक गोष्टी एकमेकाला सहकार्य होतं आणि त्या अनुषंगानं त्यांचा व्यवसाय डबल टिबल होऊन जातो आणि तो त्यांच्या दृष्टीनं फ्युचरला फायदेशीर आहे. ते त्यांचे मित्रमंडळीसुद्धा जॉईन करतात आणि अशा पद्धतीनं हा व्यवसाय 1, 2, 3 असं वाढत जातो. सर्वप्रथम आदर्श भारत माझा या चॅनलला मी शुभेच्छा देतो. मी प्रकाश ओंबळे नवीन पनवेलमधून मराठा उद्योजक सारथी ह्यामध्ये मी जवळपास वर्षभर आता कार्यरत आहे. आणि मराठी माणूस म्हटलं म्हणजे एक लोकांची समज आहे की खेकड्याप्रमाणे एकमेकाला खेचतात. परंतु इथे आल्यानंतर मला कळलं की जसा गोविंदा पथक आपण 8-8, 9-9 थर लावतो त्याप्रमाणे उद्योगामध्ये हे व्यापारी मित्रमंडळी आहेत एकमेकांना सहकार्य करून त्या आपल्या उद्योजकाला वर नेण्याचा प्रयत्न करतात. अशा माझ्यासमोर बरेच असे मित्रमंडळी बघितलेत की त्यांना जवळजवळ 3-3 महिन्यामध्ये 5-5, 10-10 लाखाचा व्यवसाय मिळाला आहे आणि आज ते 5-5, 6-6 लोकांनी इकडे घेऊन पुन्हा इकडे रजिस्ट्रेशन करण्यासाठी उत्सुक आहेत. तर मी सगळ्या बांधवांना विनंती करेन की तुम्ही इकडे या, रजिस्ट्रेशन करा आणि एकमेकांना आपण सहकार्य करा आणि अवघ श्रीमंत. कारण कसं आहे, आपण एकमेकांना मदत जर केली इतर लोकांप्रमाणेच तर एकमेकांचं सहकार्य घेऊन आपण खूप मोठी पल्ला गाठू शकतो. आपल्याला आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो आपल्या मुलांना उपयोगात भविष्यात पडेल तेव्हा पडेल, पण आमच्यापर्यंत आता राज्य आरक्षण मिळालं नाही आहे. पण मेन मुद्दा असा आहे की आपण आर्थिकदृष्ट्या जर आपल्या मुलांना आणि आपण स्वतः जर सक्षम झालं तर आरक्षणाची भविष्यात गरज लागणार नाही याच्यामध्ये, असं मला तरी वाटतं. म्हणून हा एक सुरुवात केलेली आहे 5 वर्षापूर्वी. त्या सुरुवात केल्या ह्याला मुळाला आज पाळवी फुटलेली आहे आणि त्याप्रमाणे आज एवढ्या मोठ्या संख्येने इकडे आपले सभासद मराठी बांधव इकडे आलेले आहेत. त्याबद्दल सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. फर्स्ट थिंग खूप धन्यवाद की मराठा उद्योजक सारथीने मला इन्व्हाइट केलं. मराठा उद्योजक सारथीसोबत मला खूप दिवसापासून कनेक्ट व्हायचं होतं, पण एक अशी लिंक भेटत नव्हती की कशातून मी इकडे कनेक्ट झालं पाहिजे. मी गेली 15 वर्ष जॉब करून बिझनेस करत होतो आणि लास्ट संडेला माझ्या शॉपची ओपनिंग होती. तेव्हा मला एका मराठा समाजाच्या व्यक्तीकडून मला माहीत पडलं की या तुम्ही सारथी उद्योग समूहासोबत जॉईंट व्हा, तुम्हाला पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी खूप चांगला सपोर्ट भेटेल. तर त्या दिवशी माझ्या शॉप ओपनिंगला
मराठा उद्योग समूहाचे देशमुख साहेबांसह खूप 7 ते 8 मेंबर्स ओपनिंगसाठी आले होते. त्या दिवशी त्यांनी जे तिथे ग्रुप डिस्कशन झालं आमचं, त्या दिवशी मला समजलं की खरंच हे खूप चांगला मोठा ग्रुप आहे, ज्याने आपल्याला पण सपोर्ट भेटेल आणि मराठा समाजालाही सुद्धा सपोर्ट भेटेल. एकमेकाशी कनेक्ट झाल्यावर माझे जो व्यवसाय आहे तो दुसऱ्यांपर्यंत जातो, त्यांचा व्यवसाय मला माहीत पडतो, एकमेकाला आपण सहाय्य करू शकतो. आणि आज जेव्हा मी ही मीटिंग अटेंड केली, अक्षरशः मला काल रात्रीपर्यंत माहीत नव्हतं की मी मीटिंगमध्ये येऊ शकेल की नाही, मला काही इम्पॉर्टंट कामं होती. पण मी रात्री 12 वाजता ठरवलं की नाही, काही असू द्या, ही मीटिंग फर्स्ट मीटिंग आहे, मी पहिल्यांदा आलो आणि ही मला अटेंड करायचीच होती. तर ही मीटिंग आता संपूर्ण अटेंड केली. मीटिंग अटेंड झालं असं वाटलं की खरंच आपण खूप दिवस मिस केलं, हे खूप लेट झालं मला. हे या मराठा उद्योग साहितीला जॉईन होण्यासाठी मी खूप उशीर केला आहे. मी जर अगोदर 10 वर्षापूर्वी जॉईन केलं असतो तर आज मी कुठे मोठा उद्योजक झालो असतो. पण हे सगळा ग्रुप पाहून, यांची जी धडपड पाहून, मराठा समाजासाठी जेवढे काही हे मेहनत घेत आहेत ते पाहून खूप खूप चांगलं वाटलं. आणि धन्यवाद मराठा उद्योजक साहितीला, त्यांनी मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, पनवेल.